तया नमन माझी गुरुपदा ज्याने दाखविले आनंद कंदा उपकार न फिटे मज कदा देवा परमानंदा तूच फेरी देवा परमानंदा तूच फेरी। हा कार्यक्रम आम्ही रिद्धपुरीवरून 28 आणि 1 तारीख 3 आम्ही व्हायरल केला आणि त्या अनुषंगाने आज हा कार्यक्रम होत आहे। आणि देशातच 8 दिवसाच्या पूर्वी बाबाजीला जे 16 जिल्ह्याचे अधिकारी जे आहेत बाबाजीला त्या विमानानं अमृतसरला जाण्याचा योग आला आणि तो योग सोडून त्यांनी या कार्यक्रमात सर्व आपली हजेरी लावली। त्यामुळे मी बाबाजीला खूप अभिनंदन करतो। आता माझी दिनांक 30/8/2005 ला 4 तास मृत्यूनंतर ही घटना झाली आणि त्या घटनेच्या नंतर 4 तासामध्ये मला दैविक जीवनदान मिळाले। असुरी आणि दैविक याच्यामध्ये फरक असते। दैविक मिळाल्यानंतर त्या दैविक म्हणजे देवाच्या राहतीमध्ये आणि आज मी तुमच्या समोर उभं व्हावं आणि तेव्हापासून मी दैवराटीचे काम करत आहोत। आता जे जे काम माझ्याकडे सोपवते परमेश्वर ते मी करत आहोत। फक्त मी निमित्त आहो। परमेश्वराने माझ्याकडून हे कार्य करून घेऊन राहिले आहे। मी काही करता नाही, मी फक्त निमित्त आहो आणि परमेश्वराचे जे कार्य जे सांगते मी त्याची हे ड्युटी करत आहोत। तर ते वर्त लिहिलेलंच आहे का कोकिला बोलतो मंजूर आणि बोलविता करविता धनी वेगळाची। त्यामुळे सर्वज्ञ सत्संग ब्रह्मविद्या ज्ञान प्रबोधन वर्ग हा आजपासून आपण चालू केलेला आहे आणि हा प्रत्येक महिन्याला चालू राहील ही अपेक्षा आहे। तर आपण आज या कलियुगामध्ये जन्मलो आणि कलियुगी जन्म होता चौकुडीपर्यंत नरक। किती? चौकुडीपर्यंत नरक। आणि आपल्याला पत्रिकेत मी दिले होता 13 भेदी नरक। 13 भेदी नरक। तर त्या 13 भेदी नरक हे आपल्याला होतात आणि या नरकामधून आपल्याला सुटका करायची आहे। आपण किती काही जरी पैसे कमावला आणि किती काही करोड जरी कमावला तर आपल्या त्या दुःखातून सुटका होणार नाही आणि मुक्तता होणार नाही।
त्याच्यासाठी आपल्याला ज्ञान घ्यावं लागेल. आपण जे मुलांना शिकवतो शालेय ज्ञान हा व्यवहारिक ज्ञान आहे. त्या व्यवहारिक ज्ञानाने पाप पुण्य कळत नाही आणि पाप पुण्य कळत नाही. तो फक्त पोट भरण्याचा साधन आहे, पैसे कमावण्याचा साधन आहे का. तर तो दैवराठीतून आपल्याला मुक्त होता येईल त्याचा काही साधन नाही. आज आपण एका पायाने चालत नाही, आपण 2 पायाने चालतो. तसाच आपल्याला व्यवहारिक ज्ञान आणि ब्रह्मविद्या ज्ञान हे दोन्ही घेतल्याशिवाय आपल्याला या दुःखातून मुक्त होता येत नाही. आज आपण या कलियुगात कुठे जमलो कर्मभूमीमध्ये. कर्मभूमी कुठे आहे? ही कर्मभूमी आहे. या कर्मभूमीमध्ये ह्या कर्मभूमीमध्ये एक दैवराठी आहे आणि एक कर्मराठी आहे. कर्मराठी हे आपण गावामध्ये राहतो तेव्हा ती कर्म राहते आणि आश्रम मध्ये गेल्याच्या नंतर आपण कुठे जातो? मुलगा त्या तिथे दैवराठीत जाते. त्याला त्या कर्मराठीचे जे दुःख आहेत ते दैवराठीमध्ये होत नाही. ते होत नाही. अशी हे कर्मराठी आहे. आणि या कर्मभूमीमध्ये आपण जन्मलो तर ह्या कर्मराठी आपण आपली कर्मराठी आपली जिवंत ठेवली पाहिजे. तर हे जेव्हा आपल्याला जेव्हा ज्ञान भेटल तेव्हाच आपण त्या कर्मभूमीला वाचवता येईल. आता आपल्याला या सर्व दुःखातून मुक्त होणे आहे. तर आपल्याला या कर्मभूमीत आपल्याला नामधारक बनावा लागेल. का बनावा लागेल? नामधारक. नामधारक बनल्याशिवाय आपल्याला या मोक्ष मार्गाने आपल्याला जाता येत नाही. नाम यत्नाल एक नामधारक आहे. नामधारकाचे पूर्ण नियम वापरल्याशिवाय आपण पूर्ण आचरण केल्याशिवाय आपण पास झाल्याशिवाय आपण वेदवंतामध्ये जाणार नाही. आणि वेदवंतामध्ये गेल्याशिवाय पास झाल्यावर हा बोधवंतामध्ये जातो आणि बोधवंत झाल्याच्या नंतर आपण वासनिकामध्ये जातो. वासनिकात गेल्याच्या नंतर आपण आदर्श महात्मा होतो. तर असा टप्प्याटप्प्यानं पास होता 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 आपल्याला अव्यक्त परमेश्वराच्या ठिकाणी आपल्याला जाणे. तिथे गेल्याशिवाय आपल्याला मुक्त होता येत नाही हा सर्व दुःखातून. मोक्ष मोक्ष म्हणजे का? म्हणजे या दुःखातून मुक्त होणे. आता हे 13 वैद्य नरक आपल्याला कुठे भोगवले जाते? आपल्याला हे स्वर्ग आणि अंतराळ याच्या सीमेवर भोगवले जाते. तर ते हे संपूर्ण जे नरक आहेत 13 भेदी हे सर्व या ठिकाणी भोगवले जातात.
याचे पूर्ण आपल्याकडे चित्र आहेत. माणूस मरण पावल्यानंतर पहिले अंतिकाचे दुःख होतात. पहिले मरायच्या आधी अंतिकाचे दुःख होतात. अंतिकाचे दुःख समाप्त झाल्याच्या नंतर आपल्याला कोणते दुःख येतात? मग प्रेत देहाचे. मग तो प्रेत देहाचा दुःख किती वर्षाचा आहे? तर तो प्रेत देहाचा दुःख आपण 100 वर्ष जरी जगलो तर त्यातनं फक्त 8 वर्ष मायनस होतात. का होतात? का ते दुःख जे 8 वर्षापर्यंत त्याचे पाप आणि पुण्य हे त्याला लागू होत नाही, म्हणून ते 8 वर्ष मायनस होऊन 92 वर्षाचा हा प्रेत देह आपल्याला भोगावा लागतो. याच्यातून मुक्त करण्यासाठी आपल्याकडे ज्ञान पाहिजे ना. आपणच आपले स्वतःचे ज्ञान घेऊन आपल्याला हे सर्व दुःख जे आहेत ते आपल्याला मुक्त करावा लागतो. दुसरा कोणीही करणार नाही. याच्यामध्ये आहे चोरी करणे, ठगवणे, भेसळ करणे, विश्वघाताने पैसे कमावणे. त्याचप्रमाणे कोणत्याही प्रगती पाहून जळणे. कोणाच्या घरी गाडी आहे, कोणाची बिल्डिंग आहे, म्हणजे त्याला जळणे. हे दुर्दशा हे या पद्धतीची होते. हे सर्व भोगवले जाते. वर्त देवता त्याला देह देऊन, दुसरा देह देऊन त्याला भोगवले जाते. आणि हे दुःख साफ करण्यासाठी आपल्याला ज्ञान शिकणे. आता हे जे आहे स्वर्गामध्ये त्याला मलमूत्र टाकून खालून इस्तू लावले जाते. गुरु, आई, वडील, धर्मपत्नी व सून यांचे अंतकरण दुखवण्याची दुर्दशा. अंतकरण दुखवण्याची दुर्दशा हे ती भोगवल्या जाते. का आपण जे शब्द बोलतो त्याच्यात अंतकरण दुखलं नाही पाहिजे. अंतकरण जरी दुखला तर हे सर्व भोगवले जाते. का आपल्याला परमेश्वराची प्राप्ती करायची आहे तर मुंगीशीनही वेळ नाही पाहिजे. आपण हे मोठे मोठे साधू संतांचे आपण अंतकरण दुखवतो का? आता ज्ञानीय साधू संत कोणत्या ठिकाणी आहेत? आदर्श महात्माच्या ठिकाणी आहेत. आपण तर इथे एका गावामध्ये मी गेलो, त्याची देवपूजा होती आणि त्या देवपूजेमध्ये जेव्हा मी गेलो तर त्यांनी स्वतःच आपले कार्य सुरू केले. स्वतः अगरबत्ती लावणे, ओवाळणे, पूजाही करणे त्यांनी स्वतःच केली. पण साधूला त्यांनी घेतले का? नाही. तिथे काय झाली? अविधी. विधी झाली का? विधी करण्यासाठी पहिले सर्व साधू संताला द्यावा लागते, नंतर आपण करावा लागतो. तो या ठिकाणी आहे ना, आपण इथेच आहोत ना. आपण जे अविधी करता करता जरी गेलो तर या धर्मातूनही नष्ट होते. आपल्याला कळतच नाही का आपण या धर्मातून नष्ट कसा झाला. तर पहिले आहेत अंतिकाचे दुःख, नंतर आहे प्रेत देह, नंतर आहे घृतवध, रौरव,
चौकुडी, जळत्व अशी हे दुःख आहेत. आता सांगितला चौकुडी कलियुगी जन्म होता चौकुडी पर्यंत नरक. काय सांगितला? तो जन्मता बरोबरच 8 महिन्यात जरी असला तरी पण तो जरी मरण पावला तरी त्याला ते 60 लक्ष वर्ष भोगवले जाते. किती? 60 लक्ष वर्ष. चौकुडी म्हणजे का? 4 युगाची चौकुडी. तर ते चौकुडीमध्ये 60 लक्ष वर्षाचा ह्या जेल आहे हा. आणि जे आज आपण जे अंतकरण दुखवून असे पाप जे जोडून घेतो तर हा पुरवणीमध्ये येते. म्हणजे बैल होणे ना, बैलाला ते चौकुडी त्या दुःखात तर बैलाच्या गेलाच, पण त्याला हा एवढा मोठा फोड्या होणे तोंडाला, हा पुरवणीचा भाग आहे. हे आपल्याला डायरेक्ट या कलियुगात जन्म होता चौकुडीपर्यंत नरक लागलेले आहे, तो आपल्याला पहिले साफ करणे आहे. हे जे दुःख आपल्यावर जे आहे ते हे साफ करेल कोण? आपण लागला पैशाच्या मागे, पैसेच कमवायच्या मागे, त्या पैशाने साफ होणार आहेत का? बंद करू. एवढे सांगून मी आपले 2 शब्द पूर्ण करतो आणि एक विराम देतो. धन्यवाद.